नमस्कार मित्रांनो, आज आपण इथे बघणार आहोत फर्स्ट इयर इंजिनिअरिंग ॲडमिशन BE BTech. तर यांचा कॅप राऊंडचा जो आहे, आपण फर्स्ट कॅप राऊंड इथे बघणार आहोत. तर सगळ्यात आधी आपण वेबसाईटवरती आलेलो आहे. वेबसाईटची लिंक व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिली जाईल. तुम्ही डायरेक्टली तेथून जाऊ शकता या वेबसाईटवर. त्यानंतर इथे ऑनगोईंग इव्हेंट म्हणून लिहिलेलं आहे. ऑनलाईन सबमिशन अँड कन्फर्मेशन ऑफ ऑप्शन फॉर्म ऑफ कॅप राऊंड 1 थ्रू कॅन्डिडेट लॉग इन बाय कॅन्डिडेट. तर इथे तारीख दिलेली आहे 9/8/24 ते 11/8/24 या दरम्यान आपण हा फॉर्म भरू शकतो. तर तर फॉर्म भरण्यासाठी आता आपल्याला ऑलरेडी रजिस्टर्ड याच्यावरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर इथे आता आपल्याला आपला ॲप्लिकेशन ID, पासवर्ड आणि हा जो कॅपचा कोड दिलेला आहे वरती, तो सेम कोड इथे एंटर करायचा आहे. तर सर्वात आधी आपण ॲप्लिकेशन ID नंबर इथे एंटर करू. त्यानंतर आता आपण पासवर्ड एंटर करू आणि फायनली आपण हा कॅपचा कोड एंटर करू, जो इथे लेटर्स दिलेले आहे सेम ॲज इट इज एंटर करायचे आहे. एंटर झालेला आहे आणि फायनली साइन इन वरती क्लिक करू. तर इथे आपण साइन इन केल्यानंतर आपल्या स्क्रीनवरती आलेलं आहे. इथे त्यांनी दिलेलं आहे वेलकम टू ॲडमिशन टू फर्स्ट इयर अंडर ग्रॅज्युएट टेक्निकल कोर्स इन इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी 4 इयर अँड मास्टर ऑफ इंजिनिअरिंग इंटिग्रेटेड कोर्स. तर इथे ॲप्लिकेशन स्टेटस आपला दिसत आहे. ॲप्लिकेशन फॉर्म व्हेरीफाईड आणि कन्फर्म झालेला होता आपला. त्यानंतर आपला जो ऑप्शन फॉर्म इथे जे दिसत आहे कॅप राऊंड 1चा, तो इनकम्प्लीट दाखवत आहे. इनकम्प्लीट ऑप्शन फॉर्म फॉर कॅप राऊंड 1. तर ही सगळी माहिती आपल्याला इथे जे पॉईंट्स दिलेले आहे 18 ते आपल्याला सगळे वाचायचे आहे आणि ते वाचल्यानंतर आपल्याला पुढे प्रोसेड करून आपल्या फॉर्मसाठी प्रोसीड करायचं आहे. तर ऑप्शन फॉर्म फिल करायसाठी आता आपल्याला इथे क्लिक करायचं आहे प्रोसीड टू फिल ऑप्शन फॉर्म. तर इथे आपण प्रोसीड केल्यानंतर या स्क्रीनवरती आलेलं आहे. तर इथे आता आपले दिलेलं आहे का सिलेक्ट कोर्स नेम. तर यामध्ये एक लक्षात आहे मित्रांनो, आम्ही जो हा फॉर्म आहे तो PCB मध्ये दिलेला आहे, म्हणजे PCB ची CET दिली होती त्याच्यामधून हा इंजिनिअरिंगचा फॉर्म भरलेला आहे. तर त्यामुळे PCB साठी जेवढे व्हॅलिड कोर्स असेल तेवढेच इथे दिसणार आहे. तर सिलेक्ट कोर्सवरती आपण क्लिक करू. तर इथे बघा मित्रांनो, नेमके कोर्सेस आपल्याला इथे दिसत आहे, जसे की ॲग्रिकल्चर इंजिनिअरिंग, बायोटेक्नॉलॉजी, फॅशन टेक्नॉलॉजी, फूड इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी, फूड टेक्नॉलॉजी, फार्मास्युटिकल्स, प्रिंटिंग अँड टेक्सटाईल, असे काही ऑप्शन आपल्याला निवडक ऑप्शन इथे दिसत आहे. तर PCB मधून CET दिल्यामुळे आपल्याला नेमकेच ऑप्शन मिळणार आहे. आता तुम्ही PCM मधून CET दिली असेल तर तुम्हाला बाकी सगळे ऑप्शन इथे दिसतील, जसे की कम्प्युटर इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, मेकॅनिकल इंजिनिअरिंग, हे जेवढे कोर्स आहे ते सगळे आपल्याला इथे PCM ची CET दिल्यानंतर इथे दिसणार आहे. ठीक आहे मित्रांनो. तर मला त्याची गरज नव्हती, मला नेमकेच कोर्स हवे होते, त्याच्यामुळे आम्ही PCB मधून हा फॉर्म भरलेला आहे. तर इथे आता आपल्याला कोर्स सिलेक्ट करायचा आहे. सर्वात आधी इथून आपण कोर्स सिलेक्ट करू, ज्या कोर्सला आपल्याला ॲडमिशन घ्यायची आहे. त्यानंतर इथे युनिव्हर्सिटी आपल्याला वाटलीच तर सिलेक्ट करू शकतो किंवा ऑलवरती राहू देऊ शकतो. त्यानंतर डिस्ट्रिक्टसाठी पण सेम, आणि त्याच्यानंतर इथे इन्स्टिट्यूट डिटेल्स हे पण ऑलवरती राहू द्यायचं आणि त्यानंतर सर्च इन्स्टिट्यूटवरती क्लिक करायचं. तर इथे बघा मित्रांनो, खाली इन्स्टिट्यूट जेवढे आहे इथे हे सेम ट्रेड आहे ते इथे दिसत आहे. तर इथे आता आपल्याला टिक करायचं आहे. तर इथे आता आपण सिलेक्ट करू. आणि सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला ॲड सिलेक्टेड ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे. तर हे बघा मित्रांनो, हे ऑप्शन आपले सिलेक्ट झालेले आहे. त्यानंतर आपल्याला इथे जर वाटलंच तर आपण टिक करून डिलीट पण करू शकतो. आता जसं इथं आपण एक टिक केलेलं आहे सेकंड ऑप्शनवरती आणि डिलीट वरती सिलेक्ट केलेलं आहे. तर हे बघा मित्रांनो, इथून तो ऑप्शन डिलीट झालेला आहे.
त्याच्यानंतर आता आपल्याला नेक्स्ट कोर्स जर सिलेक्ट करायचा असेल तर ते पण करू शकतो. आणि पुन्हा सर्च व इन्स्टिट्यूट वरती क्लिक करायचं. ऑप्शन सर्च झालेले आहे. जिथे हा ट्रेड अवेलेबल आहे, जिथे हा कोर्स अवेलेबल आहे, त्याचे पूर्ण ऑप्शन आपल्याला दिसत आहे, जेवढे कॉलेज असेल तेवढे. त्यानंतर इथे आता आपल्याला पुन्हा टिक करायचं आहे जे जे कॉलेज आपल्याला सिलेक्ट करायचं आहे ते. आणि त्याच्यानंतर पुन्हा ऍड सिलेक्टेड ऑप्शन वरती क्लिक करायचं. आपले सगळे ऑप्शन सिलेक्ट झालेले आहेत. हे बघा मित्रांनो, आधीचे जे सिलेक्ट केले होते ते आणि नंतर सिलेक्ट केलेले, इथे आपल्याला ब्रांच नेम आपली दिसत आहे. इथून पुन्हा आपण डिलीट करू शकतो. त्याच्यानंतर नेक्स्ट कोर्स आपण सिलेक्ट करायचा आहे. पुन्हा सर्च इन्स्टिट्यूट वरती क्लिक करू आणि इन्स्टिट्यूट सर्च झालेलं आहे. पुन्हा टिक करू आपण क्लिक वर आणि पुन्हा ऍड करू. हे बघा मित्रांनो, हा पण ऑप्शन ऍड झालेला आहे. तर जेवढे ऑप्शन आपल्याला ऍड करायचे ते केले. आणि त्याच्यानंतर जर आपल्याला सेव्ह करायचं आहे, डिलीट करायचे असेल तर इथून करू शकतो आणि नंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. इथे आता आपण जे ऑप्शन सिलेक्ट केले होते ते सर्व इथे दिसत आहे. त्याच्यानंतर इथे आता आपल्याला प्रेफरन्स सेट करायचा आहे. तर इथे आपल्याला जे जे कॉलेज आपल्याला ज्या ज्या नंबरवर हवे तसे टिक करत जायचे आहे आपल्याला. तर आपण टिक करूया. जसे आता 7व्या नंबरचं कॉलेज जे इथे दिसत आहे ते मला फर्स्ट प्रेफरन्स आहे, तर इथे आपल्याला इथे लिव्हड इन प्रेफरन्स नंबर 1, म्हणजे आपलं जे आहे सर्वात आधी हा कॉलेज चेक होईल. त्याच्यानंतर आता आपल्याला जर बघायचं असेल की मला हे कॉलेज हवं आहे, तर इथे टिक करायचं. हा झाला आपला ऑप्शन नंबर 2. म्हणजे फर्स्ट ऑप्शन आपला हा झालेला आहे, सेकंड ऑप्शन हा झालेला आहे. तर मित्रांनो, इथे लक्ष द्यायचं आहे, लास्ट जे दिलेले आहे रो, इथे लिहिलेला आहे प्रेफरन्स नंबर. तर इथे जसे जसे नंबर लिहिल्या जाईल तसे तसं आपले ऑप्शन नंबर काउंट केला जाईल. जसे आता मी नेक्स्ट इथे 2 नंबरच्या ऑप्शनला क्लिक करत आहे, तर हा माझा झाला थर्ड ऑप्शन, थर्ड प्रेफरन्स. आणि पुन्हा जर आता आपल्याला फर्स्ट वाला काढायचा आहे, यांना आपल्याला लास्ट मध्ये नंतर कधी न्यायचं आहे तर पुन्हा टिक करायचं इथे, तो चालला जाईल. ठीक आहे मित्रांनो, तर असं आपल्याला इथे टिक करत जायचं आहे जसे जसे आपल्याला प्रिफरन्स लागेल त्यानुसार. तर आपण बघा इथे सिलेक्ट केलेलं आहे. 1 नंबर वरती हे टाकायचं आहे, 2 नंबर वरती 3 नंबर वरती हे ऑप्शन टाकायचं आहे. तर असं आपल्याला सिलेक्ट करायचं आहे. आणि संपूर्ण ऑप्शन सिलेक्ट झाल्यानंतर आपल्याला सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. तर आपल्याला जर वाटले का आणखी काही आपल्याला एडिट करायचं आहे, आणखी कॉलेज ऍड करायचे आहे किंवा डिलीट करायचे आहे, तर इथे आपण पुन्हा बॅक जाऊन, म्हणजेच इथे शॉर्टलिस्ट ऑप्शन वरती पुन्हा जाऊन आपण क्लिक करू शकू. आणि इथे आपल्याला हे टिक केलेले जर पुन्हा रिसेट करायचे असेल तर इथे त्यांनी ऑप्शन दिले रिसेट माय प्रेफरन्स. हे बघा मित्रांनो, पुन्हा जर आपल्याला शॉर्टलिस्ट करायचे असेल तर इथे आपण पुन्हा शॉर्टलिस्ट वरती क्लिक करायचं. हे पुन्हा आपण इथून काही ऑप्शन ऍड करायचे किंवा रिमूव्ह करायचे असेल तर इथून आपण करू शकतो. ते झाल्यानंतर पुन्हा सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं. पुन्हा आपल्याला वाटेल तसे आपले प्रेफरन्स सेट करायचे. प्रेफरन्स सेट झाल्यानंतर पुन्हा सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं. तर इथे बघा मित्रांनो, जसे आपण प्रेफरन्स नंबर सेट केले होते त्यानुसार आता कॉलेजेस सिलेक्ट झालेले आहे. हे इथे दिसत आहे आपल्याला. 1 नंबर, 2 नंबर, 3 नंबर, 4 नंबर हे आपले प्रेफरन्स नंबर आहे. तर असेच आपल्याला CET स्कोरनुसार आपल्याला कॉलेज जे आहे ते असे अलॉट होईल. सगळ्यात आधी फर्स्ट नंबरचा चेक होईल,
त्याचा कट ऑफ मध्ये आपण बसत नसले तर सेकंड नंबरचा चेक होईल, त्याच्यामध्ये बसत नसलो आपण तर थर्ड नंबरचा चेक होईल. तर असा हा सो ऑन जात राहील. त्याच्यानंतर आता आपल्याला इथे ऑप्शन फॉर्म समरी वरती आहे इन्सर्ट चॉईस कोड किंवा इन्सर्ट म्हणजे कोणत्या कॉलेजचा जर चॉईस कोड आपल्याला माहित असेल तर डायरेक्ट इथे आपण इन्सर्ट करून तो कॉलेजचा ट्रेड इथे कोर्स जो आहे, ब्रांच जो आहे ते इथे ऍड करू शकतो. आणि पुन्हा इथे नंतर सेव्ह अँड प्रोसीड वरती क्लिक करायचं आहे. हे बघा मित्रांनो, आता आपण जेवढे आपले कॉलेज टाकलेले होते ते इथे दिसत आहे. तर आता कॉलेजचे कोड आपल्याला दिसत आहे इथे, चॉईस कोड जसे आपण एंटर केले होते ज्या प्रिफरन्सनुसार. 1 नंबर वरती कोणतं टाकलं, 2 नंबर वरती कोणतं टाकलं ते सगळे आपल्याला दिसत आहे. आपण 12 ऑप्शन सिलेक्ट केले होते आणि 12 पण आपल्याला इथे दिसत आहे. तर इथे त्यांनी काही माहिती दिलेली आहे मित्रांनो, हे आपल्याला पूर्ण वाचायची आहे. तर इथे त्यांनी दिलेलं आहे का पहिला जर ऑप्शन आपल्याला मिळाला, अलॉट झाला, हा टाकलेला ऑप्शन जर आपल्याला अलॉट झाला तर तो ऑटो फ्रीज होऊन जाईल, म्हणजे तिथे आपल्याला बेटरमेंटचा ऑप्शन राहणार नाही. ठीक आहे मित्रांनो. आणि जर आपण तिथे ऍडमिशन नाही घेतली तर आपण याला सेकंड राऊंड आपल्याला याच्यामध्ये एंटर करता येणार नाही. आणि फायनली सबमिटसाठी इथे आपल्याला प्रोसीड टू कन्फर्म ऑप्शन फॉर्म इथे क्लिक करायचं आहे. हे केल्याशिवाय आपला फॉर्म सबमिट होणार नाही, हे लक्ष द्यायचं आहे मित्रांनो. ठीक आहे. तर सध्या आता डेमोसाठी आपण हा बघितलेला आहे. ऍक्च्युअल डेमो कसा राहील ऑप्शन फॉर्मचा, तर हे पूर्ण काळजीपूर्वक तुम्हाला भरायचा आहे मित्रांनो. तर इथे आपला हा व्हिडिओ इथे एंड करूया आणि पुढील व्हिडिओमध्ये आपण आणि सेकंड राऊंड कसा भरायचा ते पण बघूया, कट ऑफ कसा राहील ते पण बघूया नवीन व्हिडिओमध्ये. तर इथे आता आपण लॉग आउट करू. लॉग आउट झालेला आहे मित्रांनो. जर व्हिडिओ आवडला असेल तर सबस्क्राईब आणि शेअर जरूर करा. ठीक आहे मित्रांनो, धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.